GR वरून घमासान पेटलेला आहे आणि त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या सुरुवातीला पाहूया। सरसकटचा नाही तर पुराव्याचा GR, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले, खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात, त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत, त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे। तर छगन भुजबळ कॅबिनेटमधून निघून गेलेले नाहीत, GR मुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही, भुजबळांना आश्वस्त केलंय, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भुजबळ साहेब कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे, मी त्यांना आश्वस्त केलेला आहे, हा जो काही GR आपण काढलेला आहे ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। तर ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील, एका GR मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही ग्वाही। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली, आता समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा निशाणा। नाही, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान आहे, ते राजीनामा देणार आहेत का? हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी, मंत्री अतुल सावेंचं ओबीसी आंदोलकांना आश्वासन। ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे, खूप क्लिअरिटी आहे। हैदराबादच्या गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे आहे कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य, अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महासंघाचं उपोषण समाप्त, 2 मागण्यांसंदर्भात फडणवीसांशी चर्चा होणार, बबनराव तायवाडेंची माहिती। मराठा समाजाला आमच्या ताटातनं काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित, मराठा आरक्षणाच्या GR वर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। उद्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी या मोर्चाचं आयोजन, लक्ष्मण हाकेंची माहिती। मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन अलर्ट।